नमस्कार, मी मोना कानेकर आणि तुम्ही बघत आहात देववाणी। मी इथे आलेली आहे जेटपुरा गेटवर, कारण आता येणाऱ्या जे निवडणुका आहे त्यामध्ये लोकांचं काय मत आहे ते जाणून घ्यायसाठी मी आलेली आहे। चला जाणून घेऊया इथल्या नागरिकांकडनं। तर तुम्ही काय सांगाल, तुम्ही जेव्हा मतदान करायला जाता तर तेव्हा काय बघता? ते पार्टी कुठल्या पक्षामधला आहे ते बघता की तो व्यक्ती कसा आहे, तो काम कसा करेल ते बघता? जो आदमी अच्छा है उसको देख के ही करते हैं हम लोग मतदान। पार्टी का तो रहता ही है, कोई ना कोई पार्टी में अच्छा आदमी रहता ही है, तो उसी को देख के हम लोग मतदान करते हैं सब। कौन से प्रभाग में रहते हो? यही जटपुरा गेट वार्ड। जेटपुरा गेट। हाँ। तो आपके यहाँ पर कुछ काम हुए हैं? अभी तो कुछ हुआ ही नहीं है। अभी जो पहले दिए थे वो तो कोई काम के नहीं थे। अभी नए आएंगे तो देखेंगे काम पूरा। आप देख लो रास्ता है कैसा बना हुआ है जटपुरा गेट। तो अभी आपकी क्या अपेक्षा है, जो आने वाला जो नगर सेवक होगा वो कैसा चाहिए आपको? नहीं, अच्छा ही चाहिए। हॉस्पिटल से यहाँ पर वहाँ के वो जो हॉस्पिटल के आसपास बहुत ही गंदगी मुझे दिखाई हाँ, दे तो रही है। हर जगह ये क्या है, इधर ही भवानी हॉस्पिटल है, ये सामने ही देखो कचरा पड़ा हुआ है, पीछे में भी है, और लोगों की भी गलती है ना उसके अंदर। मतलब हॉस्पिटल है और उसी के आसपास गंदगी है जहाँ पेशेंट पेशेंट आते जाते रहते हैं। मच्छर का बहुत ज्यादा प्रकोप है इधर। रहती महानगर पालिका की भी गलती है, नालियां साफ नहीं करने आते, पूरा कचरा ही पड़ा है। वो अभी झाड़ काट के गए हुए हैं यहाँ पर, वो तो वहीं से पड़े हुए, पूरा एरिया वैसा गंदा पड़ा रहता है इधर। कोई नहीं, अभी तो कोई ध्यान एरिया में ही नहीं है। देखिए आपके सामने ही है, पूरे झाड़ पड़े, उधर मेन रोड है, सिटी है, और पूरे पानी बह रहा है। देख लो पूरा इधर भी पड़ा हुआ अंदर में, इधर बाहर में तो और गंदा है, उधर पीछे साइड में। तो आप चाहते हैं की अगला जो भी नगर सेवक आहे तो इस और वो ध्यान दे सब इधर। अजून पण काही नागरिक आहेत, त्यांच्याकडनं सुद्धा आपण जाणून घेऊया त्यांचं मत काय आहे। काम केलं पाहिजे आणि सेवा मिळाली पाहिजे आम्हाला। तुम्ही कुठल्या विभागामध्ये राहता? आम्ही पंचशील चौकामध्ये राहतो। तर तिथे काही कामं झाले आहे का? थोडे बहुत झाले आहेत, म्हणजे काही झाले आहे, काही नाही बाकी झाले, आहे? बाकी आहेत। इलेक्शन होते तर तुम्ही काय बघून मतदान करता? व्यक्ती पाहून आम्ही काम म्हणजे मतदान करतो। मतदान करता। आपल्याला जे इलेक्शन मध्ये निवडून आलेले जे वार्ड मेंबर होते हम्म, त्यांनी आमच्या वार्डाकडे काही असं लक्षच नाही दिले। हे रस्ते वगैरे पहा मॅडम तुम्ही किती खराब आहे। हम्म, हम्म, तर आमचा असा विचार आहे का जनतेच्या हितासाठी राहा, वार्डाच्या हितासाठी। म्हणजे तो सकाळी येऊन पाहायला पाहिजे का आपल्या एरियामध्ये का चालू आहे, का नाही चालू आहे, काम काही झाले नाही काही झाले नाही झाले, झाडझूड झाली आहे नाही झाले, तर वार्ड मेंबरचंच काम राहते हे सगळं लक्षात आहे। खूप गंदगी आहे रस्त्याची। तर आणि आमच्या बेसिक आपल्या गरजा आहे, बेसिक सोयी आहे की स्वच्छता राहिली पाहिजे। बेसिक गरजाची तर बिलकुलच सुविधा नाही आहे मॅडम तसा। हम्म, 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 इच्छा आता यावेळी इलेक्शन आता होणार, हम्म, हम्म, तर आम्ही आपल्या मर्जीने नेता चुनून तर तुम्हाला फक्त ही अपेक्षा आहे की जो येणारा नगरसेवक आहे त्यांनी या सर्व गोष्टींकडे लक्ष दिलं लक्ष पाहिजे। दिलं पाहिजे। तर आम्ही इथे जेटपुरा गेटवर आलेलो होतो, इथले जे लोक आहेत, नागरिक आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेतलं त्यांचं मत। आपले मत मांडले की ते खूप घाण आहे, रस्ते व्यवस्थित नाही, त्याकडे येणाऱ्या नगरसेवकाने लक्ष दिलं पाहिजे, अशी या लोकांची मागणी आहे। अशाच अपडेटसाठी बघत राहा देववाणी।